केंद्रीय पथक रात्री टॉर्च मारून पाहणी करतंय असं म्हणत केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावरनं उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधलाय। विचारलं पण केंद्राचं पथक आलंय। आता मी फोटो बघितले, रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक। नुकसान कुठे झालं, नुकसान कुठे झालं। आणि 2 का 3 दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे। 2-3 दिवसात काय करणार आणि इतक्या दिवसांनी? म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा, जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा। ही कोणती पद्धत आहे? ही कोणतं सरकार आहे? मला हे सांगा, केंद्रीय पथक दिवसभर फिरत होतं आणि वाटेत येता येता जर समजा अंधार झाला आणि एखादं गाव लागलं आणि शेतकऱ्यांनी आग्रह केला की हे बघून घ्या, शेतकऱ्यांनी आग्रह केला की हे बघा, आता आम्ही दिवसभर दौऱ्यावर निघतो, रात्री 1-1 वाजेपर्यंत दौरा चालतो। त्यामुळं महत्वाचं काय, केंद्रीय पथक आलं ना, केंद्रीय पथक पूर्ण दिवसभर फिरताय ना, आता रात्री फिरतात आहे का दिवस फिरताय, उलट त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे केंद्रीय पथकाचं। बिनकामाची टीका करता, अभ्यास नसलेली टीका करता आणि अभ्यास पूर्ण काम करण्याकरता केंद्रीय पथकाला त्यावर टीका करता। आले येताना अंधवे त्याला काही बघायचं होतं म्हणून त्यांनी पाहिलं असेल। याचा अर्थ 3 दिवस त्यांचा दौरा आहे, एका दिवसाचा दौरा नाही की आलं ना अंधारात टॉर्च मध्ये पाहणी केलं आणि पथक माघारी गेलं। 3 दिवस ते पूर्ण मराठवाड्यामध्ये पथक थांबणार आहे। ज्या ठिकाणी मेजर नुकसान आहे, ज्या ठिकाणी आपण ती क्षेत्र, तो गाव, तो महसूल विभाग आपण पंचनाम्यांमधनं किंवा राज्य सरकारच्या प्रस्तावामधनं पाठवलेला आहे, तिथं वेगवेगळ्या टीम करून ते अधिकारी स्वतः जाणार आहेत। 3 दिवस आहेत, याचा अर्थ 3 दिवस ते फक्त रात्रीच पाणी टॉर्च मध्ये करणार असं नाही। त्यामुळे विरोधकांना केवळ अशा गोष्टीचं भांडवल करायची सवय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।